नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि मंडळी तुम्ही बघताय ह्या ज्या काय सगळ्या ताया ह्या ज्या काही इथे आलेल्या आहेत, अरे बाप रे बाप, 400 ते 500 ताया, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त इथे आलेल्या आहेत आपल्या 16 सख्यांचा मध्ये सोहळा हा साजरा करण्यासाठी. या सगळ्या ताया मंडळी, आपण आलेलो आहोत साताऱ्यातील विटा या गावी. बघितलं ना तुम्ही 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये, या सोहळ्यामध्ये इतक्या सगळ्या ताया या माहेरी आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, इथे प्रत्येक ताई ही आपली दिवसभरामध्ये काही ना काहीतरी कामं करत असतात. त्यांच्या घरातली कामं असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात, घरातलं तर सगळं बघतच असतात, प्लस तिकडनं त्यांच्या शेतामध्ये जात असतात, शेतातली कामं करत असतात. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना स्वतःसाठी कुठेतरी वेळ मिळत नसतो, स्वतःच्या आनंदासाठी. आज तो क्षण, ती जागा, ती वेळ इथे आलेली आहे की आज ते स्वतःसाठी आनंदात जगणाऱ्या हा पुढचा अर्धा तास. पण त्याआधी इतक्या सगळ्या ताया इथे माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरची आठवण इथं निघणारच. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. शीतल संजीवन सूर्यवंशी. शीतल ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 16. माहेर कुठलं? सुळेवाडी. सुळेवाडी. आणि सासर? सूर्यनगर. सूर्यानगर. भाऊजी काय करतात? शेती करतात. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. त्यांची शेती आहे ना, ते जगातले सगळ्यात श्रीमंत माणूस असतात असं माझं स्पष्ट मत आहे. कारण अख्ख्या देशाला, अख्ख्या जगाला जो माणूस अन्न देऊन जिवंत ठेवत असतो, तो माणूस जगातला सगळ्यात सर्वश्रेष्ठ आणि श्रीमंत माणूस आहे असं मला वाटत असतं. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड. ताई, माहेर म्हटलं तर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं आधी? आई आणि वडील. आई आणि वडील. काय सांगशील आई आणि वडिलांबद्दल? दोघांनी पण म्हणजे असं गरीब परिस्थितीमध्ये पण छान मला लहानपणापासून लाडात वाढवलेलं आहे. हा. आणि महत्वाचं, लग्न झाल्यानंतर माझ्या आजारपणात मला खूप साथ दिलेली आहे, त्यामुळे मला आई वडील आवडतात. आणि माहेर कुठल्या नावाने हाक मारायचे तुला? चिवळी म्हणून मला हाक मारतात. काय? चिवळी. चिवळी. हा. चिवळी म्हणजे काय? काय माहिती, त्यांनी असं लाडाने बोलतात. चिवळी. आता त्यांनाच विचारायला पाहिजे. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? शीतल. नाही, एक असतो ना नाव अजून. ए शीतले. शीतले हाक मारतात. किती गोड आहे ते नाव. क्या बात आहे ताई, खूप छान. ताई, तू बसू शकते. ताई, तुझं नाव सांग. रोशनी पुनीत गायकवाड. रोशनी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 12. 12 वर्ष. ताई, माहेर कुठलं तुझं? भूड. आणि सासर? सुळेवाडी. सासर सुळेवाडी. ताई, काय सांगशील माहेरपणातली आठवण? माहेर म्हटल्यानंतर तुला काय वाटतं, काय डोळ्यासमोर येतं? माहेर म्हणजे असं वाटतं की तेच खरं आपलं आयुष्य आहे. तेच खरं आयुष्य. हा, तेच खरं. आई बापाचा हुंबाटा सोडलं की काहीच आयुष्य नसतं, फक्त जिम्मेदारी असते. ताई, तू जेव्हा तुझं लग्न ठरलं आणि जेव्हा तू माहेरचा उंबरठा ओलांडून जेव्हा सासरी जात होतीस, काय आई बाबांनी सांगितलं तुला? काहीतरी असं सल्ला दिला असेल? मी लहानपणी लय जिद्दी होती, माझ्यासाठी हट पुरवाय जात होते. फक्त एवढं सांगितलं होतं की हट्टीपणा करू नको, काय असेल ते आम्हाच नाही माग. अच्छा. मग जेव्हा तुला काय हवं असतं तेव्हा तू घरी फोन करते? हो. आणि अजूनही आई बाबा? हो, अजूनही पुरवतात. अजूनही पुरवतात ते? हो. दिवसात एक कॉल जरी भावाला कोणाला नसला तरी मला करमत नाही. पण ताई, तुला आता इतक्या वर्षामध्ये तू कधी आई बाबांना असं समोरासमोर बोलली नशील, व्यक्त झाली नशील, पण आज तू त्यांना काय सांगशील या माध्यमातून? माझे वडील आहेत ते मला देवच वाटतात. प्रत्येक जन्मी तीच मला भेटावे वडील म्हणून. ताई, मला कल्पना आहे की आपण आपल्या आई वडिलांची जागा खरंच कोणी घेऊ शकत नाही. ताई, खूप छान. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत, कारण मी समजू शकतो माहेर
हा शब्द जरी आला तोंडात आपला तो उच्चारला त्या तरी वाटेने जरी गेलं तर खूप भरून येतं. बरोबर. हा. ताई खूप छान, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. ताई तू बसू शकते. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या खेळामध्ये. आणि तुम्ही बघताय त्या माझ्या बाजूला खुर्ची आहे. अय्या किती छान. आता ही खुर्ची साधी सुधी खुर्ची नाहीये. अय्या किती छान. तर ही आहे मानाची खुर्ची. अय्या किती छान. आणि ही खुर्ची जी ताई पटवणार आहे ती होणार आहे हुकमाची राणी. अय्या किती छान. अरे तायांनो काय चाललंय तुमचं? किती छान, किती छान, किती छान. मला माहिती आहे ही खुर्ची किती छान आहे ते. पण ही खुर्ची छान केव्हा होणार आहे माहितीये का? जेव्हा तुमच्यापैकी एक ताई ही खुर्ची पटकवणार आहे. जी शेवटची ताई असेल ना खेळामधली, 14 ताई असणार आहे. त्या 14 तायांमधून जी ताई खुर्ची पटकवेल तिला मिळणार आहे ही मानाची खुर्ची. आणि ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. अय्या पाटे. चला तर मग आता जाऊया आपण. पण अत्यंत महत्वाचं आहे आता ह्या 14 ताया निवडणार कशा? तर लकी ड्रॉ मधून. अय्या किती छान. या काय थांबतच नाहीये का? येतो ते मी. आणि या बॉक्स मध्ये होत्या सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आल्या आहेत त्या जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आणि लकी ड्रॉ मधून या 14 ताया निवडल्या गेलेल्या आहेत. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन सगळ्या तायांचं आणि शुभेच्छा सुद्धा. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 14 तायांसाठी. आणि आता जो आपला पहिला खेळ आहे, ज्या खेळाचं नाव आहे, आपण सगळेच लहानपणी स्टॅच्यू खेळत आलेलो. स्टॅच्यू असं बोललं तर आपण समोरची व्यक्ती आहे तसाच उभा राहतो आणि जरा तरी हल्लं तरी आपण बोलतो आऊट. तसाच खेळ. फक्त इथे संगीत सुरू होणार आहे आणि संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताया इथे बेभान होऊन नाचणार आहेत त्यांच्या पद्धतीनं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये त्या उभ्या राहणार आहेत. अजिबात हलणार नाही. म्हणजे समजा एखादी ताई अशी नाचता समजा अशीच उभी राहिली तर तिने असंच उभं राहायचंय. अजिबात हलायचं नाही. हल्ली किंवा हसली तर ती फसली, ती गेली बाहेर. अशा 4 ताया बाद होणार आहेत आणि या 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. तेव्हा सुरू करूया आपला हा पहिला खेळ. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. कर बघू ताई. रेडी? हा रेडी. हा लवकर पूर्ण बोल की. हा म्युझिक प्लीज करून दाखवायचं. त्या ताईला दाखव कसं करायचं असतं. हा जवळजवळ ऍम्ब्युलन्स आली असं वाटतंय. या बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. या 2 तायांनी सांगितलेले आहे म्युझिक प्लीज.
टाटा बाय बाय. हात वरती. Thank you. आबाय ग मजा आबाय. अरे बापरे या ताई बाद झाले ते मी हसलात. इकडे इकडे बाजूला. हा क्या बात है हम तुम्हारे साथ है. या ताई तुम्ही हसलात तुम्ही बाद झालेल्यात. या तुम्ही बाजूला. हे मोगॅम्बो. ताई तुम्ही पण बाद झालेला आहे. ताई द्यायचे लवकर. आणि 4 ताया बाद झालेल्या आहेत आणि या 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. कारण यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. जोरदार टाळ्या. या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि हा खेळ असणार आहे खूप छान सुंदर असा आणि धमाकेदार खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे प्रत्येक ताई समोर प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे. ते तुकडे जोडल्यानंतर एक वर्तुळाकार रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आहे आणि उड्या मारत 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 ती समोरची जी सफेद लाईन दिसते ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन पास करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि त्यातलीच होणार आहे एक हुकुमाची राणी. का तर मग सुरू करूया आणि त्यासाठी या सगळ्या तायांची वेळ सुरू होते. 1 2 बोलले रस्ता या अजून. हा हा 1 2 3. या 5. हा बोला लवकर. या 5 क्या बात है. क्या बात है शाबाश. या 5 या धमाल. या क्या बात है. हा मस्तच. हा लवकर. हा व्हेरी गुड. अरे बापरे ये धबा. या 5 ताया आले आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि या खेळाचं नाव आहे प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आहे आणि त्या खुर्चीवरती सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये बरोबर धागा ओवायचे. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचे. हा कसं ओरडायचंय. अरे बापरे. हा सुई असं ओरडायचे. ते ओरडून झाल्यानंतर ती सुई अशीच इथे ठेवायची आहे खुर्चीवर आणि लंगडी घालत 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 त्या लगोऱ्यांपर्यंत जायचंय आणि तुमच्याच रिंगणामध्ये त्या लगोऱ्या अगदी व्यवस्थित रचायच्या आहेत एकावर एक. पूर्ण लगोऱ्या रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि त्यानंतर तुमच्या समोरची जी सफेद लाईन आहे ती धावत जाऊन पार करायची आहे. पहिल्या 2 ताया ती सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि त्यासाठी या ताईंची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड. मस्त. व्हेरी गुड. लंगडी घालायची आहे. लंगडी घालत ताई लंगडी घालत. हा लंगडी घालत. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड लंगडी घालत. लगोरी ओरडलेलं नाहीये लवकर. लगोरी ओरडलेलं नाहीये. लगोरी ओरडलेलं नाही. ही ताई कोण आहे इथली. इथं ये ताई. इथं बस. माझ्या बाजूला बस. या तायांनी बरोबर रिंगणात लावलेलं आहे. तू रिंगणाच्या बाहेर लावलेले आहेत. ही ताई या रिंगणामध्ये स्वतः उभी राहिली आणि इथे लगोऱ्या बसल्या.
तसं नाहीये ताई, तसा खेळ नव्हता आपला. हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या ताईंसाठी पण. क्या बात आहे. या 2 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये आणि ह्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि हा खेळ असणार आहे अर्थातच संगीत खुर्चीचा, म्हणजेच आपल्या या मानाच्या खुर्चीसाठी. संगीत सुरू झालं तर कंपल्सरी दोन्ही ताईंनी नाचत नाचत फिरायचे आणि ही खुर्ची पटकवायची आहे. जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या दोन्ही ताई एकमेकांच्या सख्या चुलत बहिणी आहेत, त्याच्यामुळे कोणी जिंकलं तरी हाय ना हुकुमाची राणी घरातलीच होणार आहे. हा ताई कसं वाटतंय? खूप छान वाटतं. छान वाटते. शेवटच्या राऊंड पर्यंत आलेली आहे. हो. पुन्हा तू होणार हुकुमाची राणी की ही ताई झाली तरी चालेल? नाही मीच. हे पाच सामने झाले ना. चला तर मग सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भंडार है. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भंडार है. Come on, हे. हे पार. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव. हॅलो मला काय या. एक मिनिटावरची भांडणं सुरू झालेली आहेत. यू जस्ट कम बॅक प्लीज. अँड व्हॉट हॅपन टेल मी. ती तिथे गेली होती ना, मग ती वापस का आली? दॅट इज नॉट फेअर. रॉंग. तुमच्या रूल्सच्या अगेन्स्ट आहे नाही. बट शी इज कमिंग बॅक. येस. बट शी you and she like येस. मराठीतूनच बोलूया आपण. तर ताई हा काय म्हणणे तुझं? ही माझं असं म्हणणं आहे की ती तिथपर्यंत गेली होती तर ती वापस आली. वापिस आली म्हणजे माघारी आली. घरी आली. ताई तुझं काय म्हणणं? काय तुला वाटतं? बसायचं असतं बस. आपण दोघी घेणार आहे असं पण. नाही सगळं नाही करू शकत. एवढंच करू शकतो. या दोघींचं वेगळंच काय ती एपिसोड चालू आहे यांचा. हा आता ह्याच्यात मी काय बोलणार बापुरा. एक मिनिट. निर्णय लागलेला आहे. निर्णय असा आहे की हुकुमाची राणी आहे ही ताई. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तिथपर्यंत गेली होती 4 पावलं. त्या बहिणी आहेत तरी किती तरी पण घरी जाऊन सगळं तिला देईन, पण इथं मलाच भेटेल. ऐकतच नाहीये ताई. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. ताई इथे उभी राहा. जोरदार टाळ्या. हुकुमाची राणी झालेली ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई इथे उभी राहा ना. उपविजेती नाही, तुम्ही चुकीचा निर्णय घेतला ना. मग ती इथपर्यंत गेली होती कशी ना. काय? अरे इथे उभी राहा ना ताई. नाही. हे बघा मी आता जी उपविजेती ताई नाही आता बस झाले, कारण हा निर्णय मला आता घ्यावा लागेल. जी उपविजेती ताई आहे तिला मला हे बक्षीस द्यावं लागेल, एक आठवण. आणि उपविजेती आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पण ताई तुला एक सांगू, तुझे हे खेळण्यासाठी जे स्पिरिट आहे ना ते मला इतकं आवडलं. शेवटच्या क्षणापर्यंत उठलीच नाही. चित्तूनच बसले तिथं. उपविजेती ताई झालेली ही ताई कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटते. ही ऐकतच नव्हती. हिच्याबद्दल काय बोलायचं? नाही काय बोलायचं, ती अशीच आहे. ताई तुझं खरंच खूप मनापासून अभिनंदन. तू बसू शकते. आणि हुकुमाची राणी अर्थातच झालेली आहे. ताई तुळस माझ्याकडून आणि घरासमोर लावायची. हा
कसं वाटतं ते? खूप छान वाटतंय. आज हुकमाची राणी झालेली असतो भांडून भांडून. हक्कासाठी भांडली आहे स्वतःच्या. हा, हो 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 हो. लगेच भांडायलाच होती. पहिल्यांदा कोणाला सांगणार आहे? पहिल्यांदा हजबंडला. हजबंडला. हा ताई, पण 6 महिने झालेले, उखाणा पटकन झाला पाहिजे. आषाढी एकादशीला असते पंढरपूरची वारी, आशिष रावांचे नाव घेते रामकृष्ण हरी. तुमचं नाही घेतलं, माझ्या रावाचं. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.